नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी जान्हवी. आज आपण व्हेज बिर्याणी बनवणार आहोत. त्यासाठी मी या सगळ्या काही भाज्या घेतलेल्या आहे. फुलगोबी बारीक चिरून, शेंगा घेतलेल्या आहेत आणि प्लस शिमला मिरची आणि टोमॅटो. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि दही टाकून थोडंसं मी मॅरिनेट करायला ठेवले. हे एक वाटी राईसचं मी बनवत आहे प्रमाण. आणि ह्यामध्येच या मिश्रणात थोडंसं लाल तिखट, हळद आणि थोडंसं असं मी मीठ पण टाकलेलं आहे. आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊन साईडला करून ठेवायचं आणि दह्यामध्ये ते चांगलं मॅरिनेट होऊ द्यायचं 15 मिनटं. आणि नंतर मी बासमती राईस घेतला आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घ्या, कारण जेवढा राईस पांढरा हे होईल तेवढं आपल्याला बिर्याणीला चांगला आपल्याला दिसेल तो. त्यामध्ये मी 5-6 मिरी टाकलेत, ब्लॅक पेपर आणि 4-5 मी लवंग टाकले. थोडीशी मी 2 तमालपत्र, कोणी तेजपान पण म्हणतं त्याला, आणि शहाजिरा थोडासा टाकला मी आणि मीठ टाकून घेतलं आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकली. हे चांगलं मिश्रण फुल गॅसवरती आधी थोडंसं करून घ्यायचं 5-10 मिनटं. मग नंतर कमी याच्यावरती एक 70% भात शिजवून घ्यायचा. आता मी एका कढईमध्ये बिर्याणी म्हणल्यावर तर कांदा आलाच, तर कांदा ह्याला कोणी बेरिस्ता पण म्हणतं, तर चांगलं तळून घ्यायचा हा कांदा आपण. आणि भात 70% शिजलाय का हे पाहायचं आपण आणि त्याला एका छाननीमधून पाणी हे करून निचरून घ्या. लिंबू टाकण्याचं कारण भातामध्ये, कारण भात हा पांढरा शुभ्र होतो म्हणून लिंबाचे काप मी टाकलेले आहे त्यात. तर आता कांदा वगैरे मी तळून घेतलेला होता आणि ह्या भाजीसाठी पण कांदा तळून घेतला आणि जे काय मिश्रण होतं ते टाकून घेतलंय आणि त्याला चांगलं शिजवून घेतलं आणि त्यात थोडंसं बिर्याणी मसाला पण टाकून घेतला आहे. मग त्यानंतर ते मिश्रण काढून घेऊन त्याच कढईत मी लेअर द्यायला आता सुरुवात केलेली आहे. आधी भात टाकलेला आहे, नंतर थोडीशी जी काय आपण बिर्याणीची भाजी बनवून घेतली होती ती टाकायची. त्यात अजून मी भाताचा एक लेअर टाकला आणि एक वरती भाजीचा, आणि त्याच्यावरती अजून एक भाताचा लेअर शेवटचा टाकून द्या. आणि तुमच्या घरच्यांच्या याच्यानुसार तुम्ही 2 वाटी वगैरे तसं घ्या. आता मी 1 वाटीला तर 1.5 चम्मच मोठा मी बिर्याणी मसाला टाकला आहे. आता ह्याच्यावरती मी लिंबू पण काप ठेवलेत, थोडासा बिरिस्ता टाकला आहे आणि प्लस लिंबूचे काप ठेवलेत आणि 2 मी फूड कलर टाकलेत, ग्रीन आणि ऑरेंज. माझ्याकडे होते म्हणून मी टाकलेत, नाही तर शक्यतो बरेच जण टाळतात टाकायचं, तर नाही टाकले तरी चालते. त्याऐवजी केसरचं तुम्ही दूध हे केलेलं पण तयार झालेली बिर्याणी बघू शकता तुम्ही किती सुंदर झाली आहे. मोकळा